श्रीहरि प्रेरणया श्रीहरि प्रीत्यर्थम. श्री गुरुभ्यो नमः. श्री परमगुरुभ्यो नमः. श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं. श्रोते हो, नमस्कार. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 69व्या भागात आपण भेटत आहोत. आजचा मुद्दा आहे ग्रंथवैभव, अनुभाष्य रचनेसाठी प्रार्थना. एके दिनी श्री मध्वांनी त्रिविक्रम पंडितांना आदेश दिला, तुम्ही आमच्याकडून ब्रह्मसूत्र भाष्याचे पूर्ण श्रवण केले आहे. आमच्याकडून श्रवण केलेला अर्थ तुम्ही आता व्याख्यान रूपाने लिहा. ती वाणी ऐकून त्रिविक्रम पंडित क्षणभर अवाक झाले. आचार्यांचे कृतिराज कुठे आणि माझ्यासारखा अल्पमती कुठे? ते तर पूर्ण प्रज्ञ, मी मंदमती. त्यांच्या ग्रंथांचे गांभीर्य असे की जेवढे म्हणून श्रवण करावे तेवढे, ज्या प्रमाणात समजून घेत जावे तेवढे, आणि जसजसे चिंतन करीत जावे त्या त्या प्रमाणात आपले सहस्रमुख आवासून ग्रंथ पुढे टाकतो. त्या ग्रंथांचे ग्रहण करणेही माझ्या आवाक्याबाहेरचे आहे आणि मी त्यांच्यावर, त्या ग्रंथांवर व्याख्यान रचना करू. परंतु त्यांनी गुरुआज्ञा शिरसावंद्य मानली. जीवनाचे सार्थक गुरु आज्ञेचे पालन करण्यातच आहे. त्यावर त्यांनी एक उपाय शोधून काढला. त्यांनी श्री मध्वांना प्रार्थना केली. ते म्हणाले, आपले ग्रंथ अमोघ अद्भुत आहेत. आपल्या भाष्य समुद्रातील युक्तिरत्ने कोणाही ज्ञानश्रेष्ठाला पूर्णपणे संग्रहित करणे शक्य नाही. आपले 10 उपनिषद भाष्य त्या उपनिषदांचे भाव ज्या रीतीने उलगडून दाखवितात त्याला तोड नाही. आपली शैली अनन्यसाधारण आहे. गीता भाष्य, गीता तात्पर्य तर आपल्या अप्रतिम वाक्किरणांनी चंद्रसूर्यासम साऱ्या जगतास प्रकाशरूप होऊन राहिले आहेत. इतिहास पुराणादींचे मंथन करून आपण जो महाभारत तात्पर्य निर्णय नामक ग्रंथरूपी अमृत दिले आहे, त्या अमृताचे सेवन न करणारा खऱ्या अर्थाने सज्जनच नव्हे. पुराणांचे विवेचन करणारा आपला भागवत तात्पर्य निर्णय हा ग्रंथ समाधी, दर्शन, गुह्य ह्या भाषात्रयींचे ज्ञान नसणाऱ्या जिज्ञासूंसाठी परम आप्तमित्रासारखा मार्गदर्शक आहे. आपला तंत्रसार संग्रह हा ग्रंथ पठणकर्त्यासाठी साक्षात कल्पवृक्ष आहे. सकल सिद्धी पठणकर्त्याच्या मुठीत करतलात समाविष्ट होतील. आपले प्रमाण लक्षण, कथालक्षण हे ग्रंथ म्हणजे तर चिंतन जगत उजळवून टाकणारे दिव्य नेत्ररूप आहेत. तत्वोद्योताती प्रकरण ग्रंथाचे पृष्ठ अत्यल्प, परंतु ते तर दुर्मत अरण्याचे दहन करणाऱ्या अग्निज्वालेसम आहेत. आपला विष्णू तत्व निर्णय हा ग्रंथ शत्रूंना एकांगी करून त्यांच्या विरोधात ठाम उभा राहणाऱ्या अर्जुनासम होय. आपले अनुभाष्य श्रीकृष्णाच्या वदनासम भाष्याचे विश्वरूप घडविणारी ती अद्भुत कृती होय. आपला यमक भारत ही कृती म्हणजे महाभारताचे संक्षिप्त रूपच होय. चित्रकाव्याचे ते एक श्रेष्ठ उदाहरण.
या व्यतिरिक्त आपली सुभाषिते, स्तोत्र, गाथा इत्यादी समुद्रातील अगणित असंख्य रत्नांप्रमाणे आहेत. आपल्या साऱ्या कृती म्हणजे प्रत्यक्ष चिंतामणी समान आहेत. त्यांचा आकार लहान, परिणामांमध्ये अत्यंत महान, दिसायला वामन, पण स्वरूप आकलनानंतर त्रिविक्रम अशा प्रकारची कृतिरत्ने आम्हास तुम्ही दिली आहेत. परंतु तरीही पूर्णतः त्याचे आकलन करून घेऊन आपली वादसरणी आत्मसात करून घेण्यास आमची मंदबुद्धी असमर्थ आहे. त्यांना स्पष्टपणे समजून घेण्याचे सामर्थ्य आमच्यात नाही. यासाठी आपणच आणखीन एका कृतीची रचना करावी. आपल्या सर्व ग्रंथसंपदेतील आपल्या वादसरणींचे निरूपण करणारी ही कृती वादविश्वकोश रूप असावी. त्याच्याच प्रकाशात मी आपल्या भाष्याला टीका रचण्याचे साहस करण्याचा प्रयत्न करीन. श्रीमध्वांच्या साहित्यकृतीचे अपूर्व वैभव विलक्षणरित्या वर्णन करीत असतानाच एका नवीन कृतीची रचना करण्याबद्दलही ही प्रार्थना त्यांच्या पुढे मांडण्याचे त्रिविक्रम पंडितांचे कौशल्य कौतुकास्पद होय. श्रीमद भागवताची रचना करण्यासाठी नारदांनी वेदव्यासांना केलेल्या प्रार्थनेसारखीच त्रिविक्रम पंडितांची ही प्रार्थना होती. भाषात्रयादीमुळे अत्यंत जटिल असणाऱ्या महाभारतादी कृतींचा अर्थबोध न होऊ शकणाऱ्या जिज्ञासूंना उपयुक्त ठरणारी ती प्रार्थना पुढे ठेवण्यात आली. भाष्यादींच्या जटिलपणामुळे अनाकलनीय कृती जिज्ञासूंच्या आकलन कक्षेत आणून देण्यासाठीच श्री त्रिविक्रम पंडितांची गुरु मध्वाचार्यांना ही प्रार्थना होती. इंद्रादी देवसमूह असतानाही तारकासुराच्या वधासाठी षण्मुखाचा अवतार होणे जसे अगत्याचे होते, तसेच भाष्यादी कृती असतानाही दुर्वादींच्या मारक विचारसरणीच्या निराकरणासाठी आणि एका कृतीची आवश्यकता असल्याबद्दल त्यांची ती प्रार्थना होती. पुढील मुद्दा आहे अनुव्याख्यानाची रचना. ती आपण आपल्या पुढील भागात पाहणार आहोत. ग्रंथाचा उर्वरित भाग क्रमशः पुढे पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्रीमध्वेशांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तु.